नमस्कार, जिंदगी मिलेगी दोबारा या खास कार्यक्रमात आपलं स्वागत. मी अमोल जोशी. 26/11च्या हल्ल्याला 8 वर्ष होत आहेत. या हल्ल्यानं एक व्यक्ती म्हणून आणि एक देश म्हणून देखील आपल्याला बरंच काही शिकवलं. या हल्ल्यानं ज्यांचं आयुष्य पूर्णतः बदलून टाकलं अशा 2 व्यक्तींना आज आपण जिंदगी मिलेगी दोबाराच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे. त्यातले पहिले आहेत मारुती फड आणि त्याचबरोबर त्यांच्या शेजारी आहेत साबिना खान. या दोघांचंही आयुष्य 26/11च्या हल्ल्यानंतर बदललं. ते बदललेलं आयुष्य नेमकं काय होतं, 26/11 ज्यावेळी घडत होतं त्यावेळी हे नेमके मुंबईमध्ये काय करत होते, कशा प्रकारे त्यांनी हल्ला अनुभवला आणि परतवला सुद्धा, याविषयी आणि त्यानंतर त्यांच्या बदललेल्या आयुष्याविषयी आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत, त्यांना बोलतं करणार आहोत. मारुतीजी, सगळ्यात पहिल्यांदा इथूनच आपण सुरुवात करूया की ज्यावेळी हा हल्ला झाला ती रात्र 26/11ची रात्र ही तुम्ही स्वतः डोळ्यांनी अनुभवलेली आहे. केवळ अनुभवलेली नाही तर तुम्ही दहशतवादाविरोधाच्या कारवाईमध्ये सुद्धा सहभागी होतात. तर हा अनुभव काय होता? 26/11च्या त्या रात्री तुम्ही काय काय पाहिलं? जेव्हा आपण आज बोललात माझ्या अंगावर आजही शहारे येतात. आज त्या घटनेला 8 वर्ष पूर्ण होत आहे. पण असं वाटतं की ती घटना कालच घडलेली आहे. आम्हाला त्या घटनेमध्ये जे व्यक्ती होते आजही ती घटना कधी कोणी विसरू शकणार नाही. तर मी शासकीय सेवक आहे, त्याने माझं कर्तव्य होतं आणि मला सेक्रेटरींचा फोन आला म्हणून मी गाडी घेऊन निघालो. मला सुद्धा कधी वाटलं नव्हतं की माझ्या समोर ते येतील, माझ्यावर फायरिंग करतील. मी माझं कर्तव्य पूर्ण करण्यासाठी मी जात होतो. अचानक त्यांनी माझ्या गाडीच्या समोर आले आणि माझ्यावर त्यांनी फायरिंग सुरू केली. कुठे होतात त्यावेळी तुम्ही? त्यावेळेला मी घरी होतो. नेहमीप्रमाणे माझी ड्युटी संपल्यानंतर मी घरी आलो. रात्री 9-9:30ला माझी पत्नी, मी, माझी मुलं आम्ही झोपलो आणि काही अर्ध्या तासामध्ये फायरिंगचे आवाज यायला लागले. म्हणून मी टीव्ही चालू केला. झोपेतून उठलो आणि टीव्ही चालू करून पाहिलं तर 2 गटामध्ये फायरिंग अशी बातमी ऐकायला मिळाली. थोड्या वेळानंतर लगेच सीएसटीला फायरिंग, नंतर ट्रायडेंटला फायरिंग झाली. मग त्यावेळेला मी पत्नीला उठवलं, म्हणलं हा मोठा काहीतरी हमला आहे आणि मला आता सेक्युरिटीचा फोन जर आला तर जावं लागेल म्हटलं. तर मिसेस म्हणे तुम्ही जाऊ नका घराच्या बाहेर. म्हणलं नाही, म्हटलं मला माझं कर्तव्य आहे, मला जावं लागेल म्हणलं फोन आल्यानंतर. पण फोन आल्यानंतर पाहू म्हणे. तेवढ्यात मला सेक्रेटरी साहेबांचा फोन आला. आमच्या याकडे प्रधान सचिव भूषण गगरेन साहेब होते. मला त्यांनी म्हणले मारुती असं फायरिंग होते आहे आणि आपल्याला मंत्रालयात जायचे, तर तू ताबडतोब मंत्रालयामध्ये निघून या. म्हटलं सर इकडे सुद्धा आवाज येत आहेत. म्हटलं मी माझी सिच्युएशन पाहतो, मला रस्ता खुला मिळाला तर मी नक्की येतलं. मी जेव्हा गाडी घेऊन निघालो तेव्हा कामा हॉस्पिटलमध्ये फायरिंग चालू होते. आम्ही गेटवर आमचे काही बरेचसे तिथले आजूबाजूचे लोक थांबलेलो होतो. 1-2 पेशंट सुद्धा आम्ही हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केले. आणि जेव्हा मी गाडी घेऊन निघालो तेव्हा त्यांनी कामा हॉस्पिटलमध्ये IPS दाते साहेबांच्या अंगावर ग्रेनेड टाकून त्यांनी कंपाऊंड उडी मारून सेंट जेव्हिस कॉलेजच्या समोर आले. आणि ते सेंट जेव्हिस कॉलेजच्या तिथे आल्यानंतर मी गाडी घेऊन निघालो. मला ते दोघंही दिसले, तो इस्माईल आणि कसाब. त्यांच्या पाठीवर बॅग होत्या, त्या बॅगमध्ये काय हातामध्ये गन होत्या, पण त्या गन दिसल्या नाहीत. त्यांनी अशा उभ्या धरल्या होत्या पायाच्या बाजूला, त्यामुळे दिसल्या नाहीत. मी एक अंदाज वर्तवला की हे कॉलेजचे विद्यार्थी असतील. पण त्या क्षणी एक पोलीस मोटरसायकलवर कॉन्स्टेबल आणि PSI आले. त्यांनी त्यांच्यावर फायर केला. फायर केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हेच ते अतिरेकी आहेत. मी कुठल्याही क्षणाचा विचार न करता मी त्यांच्या अंगावर गाडी घातली. बॅडलक असं झालं की त्यांनी फुटपाथवर उड्या मारल्या आणि माझी गाडी त्या फुटपाथला अडकली. मी त्यांच्या अंगावर गाडी घालू शकलो नाही. मग त्यांनी फुटपाथून पडल्यानंतर त्यांनी उठले आणि त्या कसाबने डाव्या हातात वेपन अशी वर उचलली की माझ्या लक्षात आलं की हे आता आपल्यावर फायर करणार. मी ड्रायव्हर सीट मागे ओढलं आणि खाली वाकलो. खाली वाकल्याबरोबर पहिली गोळी सीटमधून मागे गेली, जी माझ्या डोक्यात बसली असती. मग तसंच बसून मी खाली बसून मी 30-35 मीटर गाडी रिव्हर्स नेली. मग हा हात माझा स्टेरिंगवर होता, त्यामध्ये हातावर माझ्या गोळ्या लागल्या. ही बोट तिथंच तुटून गेलं, हे पण तुटून पडलं होतं. नंतर मी हॉस्पिटलला घेऊन गेलो सोबत आणि हे तिथं जोडलं गेलं. आणि ज्यावेळेला गाडी रिव्हर्स मी घेत होतो त्यावेळेला माझ्या गाडीवर त्यांची फायरिंग सुरू होती. लेफ्ट साईडच्या दरवाजातून एक कमरेत गोळी लागली माझ्या. आणि हा प्रकार माझी पत्नी आणि माझा छोटा मुलगा बाजूच्याच बिल्डिंगमध्ये 11व्या माळ्यावर असले ना, ते माझ्यावर फायरिंग होत असताना लाईव्ह पाहत होते ते. मग ते माझ्या गाडीचं त्यांनी टायर फोडला. टायर फोडल्यानंतर मी गाडी माझी थांबली. म्हटलं आता बाहेर जावं तर म्हणलं हे फायर करणार आपल्याला. म्हणून मी ताबडतोब तुटलेलं बोट डोक्यावर ठेवलं. हे पूर्ण ब्लडिंग झाली तोंडावर वगैरे आणि मेल्याचं सोंग करून मी तसंच गाडीमध्ये बसून राहिलो. त्यांनी दोघंही माझ्या गाडीजवळ आले. दरवाजे ओढून पाहायचा प्रयत्न केला. गाडी सेंट्रल लॉक केली होती. मोबाईल मी स्विच ऑफ केला होता आणि मला मेलं म्हणून सोडलं. आणि त्या क्षणी माझ्या मागच्या साईडनं एक पोलीस व्हॅन आली. त्या व्हॅनमध्ये करकरे साहेब, कामटे साहेब, शाळस्कर साहेब हे सगळे अधिकारी होते. त्यांनी त्यांच्याकडे मोर्चा वळवला
आणि बरं. मग जेव्हा त्यांची गाडी आली त्यांना त्या झाडामध्ये लपले आणि त्यांच्यावर फायरिंग करून त्यांना गाडीच्या खाली टाकून तिथून त्यांची गाडी घेऊन गेले ते. मग ज्यावेळेला माझ्यावर गाडीजवळ आले आणि माझ्या गाडीपासून दूर गेले तेव्हा मी माझा मोबाईल चालू केला आणि मी पहिलं माझं लक्ष माझ्या पत्रा आणि मुलाकडे गेलं होतं. कारण मलाही माहित नव्हतं की मला किती गोळ्या लागल्यात किंवा मी वाचेल ह्याची मलाही गॅरंटी नव्हती. हो. मला फक्त माझे मुलं दिसत होते. मग त्यावेळेला मी मिसेसला सांगितलं की लाईटी वगैरे बंद करा, खाली उतरू नका, मी गाडीमध्ये व्यवस्थित आहे. हे असा सगळा प्रकार घडला. मग नंतर माझं भूषण गगराणी साहेबांचा मला फोन आला, तू कुठं आहेस? म्हटलं सर मला गोळ्या लागल्यात, मला माहित नाही म्हणलं आता काय होईल ते, मला कुठं लागल्यात मला, कारण पूर्ण अंगावर ब्लडिंग झालेलं होतं. खरंय. असे म्हणजे त्या भीतीच्या वातावरणामध्ये मी आतापर्यंत. त्यावेळी प्रचंड वेदना झाल्या होत्या तुम्हाला, कारण आपल्याला सर्वसामान्य माणसांना गोळ्या लागणं म्हणजे काय असतं किंवा गोळ्या लागल्यानंतर काय करायचं असतं, अशा प्रसंगात आपण काय करायला हवं याचा कधीच अनुभव नव्हता. हा या पिढीवर झालेला एक प्रकारे पहिला मोठा हल्ला होता. तर ज्या क्षणी तो हल्ला झाला त्यावेळी तुमच्या मनात काय विचार येत होते? ज्यावेळी तुम्हाला पहिली गोळी लागली त्यावेळी तुमच्या मनात काय विचार? मला ज्या वेळेला गोळी लागली त्यावेळी मला 2 मिनिटं मला कळलंच नाही मला गोळी लागली की नाही लागली. अच्छा. मग 2 मिनिटानंतर जेव्हा माझ्या ते हातामध्ये बोटामध्ये आग व्हायला लागली त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की मला कुठतरी लागलं. मी हात उचलून पाहिलं. जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो 10 दिवसानंतर मला समजलं की मला बोट नाहीये. माझं प्लास्टरमध्ये हात गुंडाळून ठेवलेला होता. डॉक्टरनी सांगितलं नाही मला, माझ्या मिसेसनं सांगितलं नाही. 10 दिवसानंतर जेव्हा माझं ते प्लास्टर काढलं त्यावेळेला मला मग त्यांना बी माझी मानसिकता थोडी थोडी बदलत होती. मग नंतर डॉक्टरनी मला सांगितलं मी बोट नाही म्हणल्यानंतर माझं आता पुढचं आयुष्य कसं जगायचं हे माझ्यासमोर प्रश्न पडला की माझं खाणं पिणं लिहिणं सगळं उजव्या हातानं व्हायचं, आता पूर्णपणे चेंज करायचं. हे थोड्या दिवस मला त्रास झाला. नंतर मी ते तयार झालो आणि आज तरी पण त्याला फाइट करून जगतोय. बिल्कुल. साबिना जी, आपके बारे में क्या हुआ था ये भी हम जानना चाहेंगे. जिस गाड़ी से आप जा रही थी उस गाड़ी में बम रखा था, तो आगे क्या हुआ, आपको क्या याद है? 26/11 के दिन हमेशा की तरह मैं एजुकेशन लेते थे. मोहल्ले में जाकर के गरीब बच्चों को ट्यूशन क्लास चलाते थे और हमने 4 बजे अपने बिल्डिंग में नीचे ग्राउंड फ्लोर पे हमने ट्यूशन क्लास लेकर और हमने 4 बजे फिर बाहर निकले. वहाँ से क्लास लेके वापस आ रहे थे. बीटी साइड से एक टैक्सी आई. वो टैक्सी में 2 महिला थे पैसेंजर. जैसे ही महिला भाड़ा देकर उतरने की कोशिश की बाहर निकले, वैसे मैं ड्राइवर के पास गई कि मुझे टैक्सी में मुझे बैठना था और मैं उनसे बातचीत करके सौदा ही करने के लिए जैसे मैं अपना पैर ये उठा के उसमें बैठने की कोशिश की, इतने में इतना जोरदार धमाका हो गया कि आग लग गई. वहाँ आग का शोला ऐसा आग लग गया और आग के शोले में से उठा के 20 फुट दूर फेंक दिया. 20 फुट मैं दूर जाके मैं जाके गिरे वहाँ पे. और वो जो ड्राइवर था वो जगह पे चिथड़े हो गए. वो जो महिला थी जगह पे चिथड़ा हो गए. बहुत सारे रोड पे जो थे सब कुछ धुआं के आगोश में था, अफरा तफरी, चीख पुकार. और मैं उठने की कोशिश कर रही थी लेकिन मैं उठ नहीं पा रही. मेरे पूरे बॉडी में बम के छर्रे थे. ये पैर पूरा यहाँ से कमर से लेकर के पूरा सर में काफी चोट भी आया था. यहाँ से पूरा कमर पूरा गया. खून के फव्वारे मेरी बॉडी से निकल रहे थे. जय हॉस्पिटल में सब लोग हमारे बच्चे उठा कर ले गए. सबसे पहला पेशेंट मैं वहाँ पर पहुंची, लेकिन डॉक्टरों ने बहुत लापरवाही किए. 18-20-22 दिन हो गया तो सर जैसे सलाई के ऊपर रख दिए. पूरा पैर ये पॉइजन हो गया. पूरा बम के छर्रे शरीर में, यहाँ कमर से लेकर पैर तक, सर में भी कितने थे. जल्दी ये नहीं हुआ, ट्रीटमेंट नहीं जल्दी किया. सलाई के ऊपर नहीं, ये मेरा लेफ्ट राइट एक भी बाजू हिल नहीं रहा था. सलाई के ऊपर ऐसे ही पड़ी थी. पहला तो सबसे पहले मुर्दा खाने में डाल दिए थे कि इनको जान ही नहीं है. फिर और हाँ मुर्दा खाने के पास ले गए, डाल दिए थे सबसे पहले. फिर बोले बम ब्लास्ट हुआ नहीं है. बम ब्लास्ट किधर हुआ है? सबसे पहले हमने पहुंचे टैक्सी में, कैसे बम ब्लास्ट हुआ? अभी तो कुछ ऐसा हुआ नहीं. ले ही नहीं रहे थे जल्दी. ऐसा लावारिस लगे मुर्दे खाने के पास डाल दिए थे. फिर हमारे बच्चे, हमारे मतलब मोहल्ले खानदान लोग सब वहाँ जब जमे हुए, तब जब मुझे वहाँ पे ढूंढे कि बॉडी के पास, हमारी बॉडी क्यों वहाँ पर है, हमारी माँ जिंदा थी, बेहोश जरूर थी. तब जब हमारे बच्चे, हमारे रिश्तेदार लोग जब वहाँ पर पहुंचे तो मेरी सांसें चल रही थी, होश नहीं था मुझे. तो डॉक्टर से जाके बताया कि मेरी माँ की जिंदा है, बेहोश है, मेरी माँ को बेहोश है. फिर डॉक्टर ने आए वहाँ पे, सिस्टर ने आई तो यहाँ सीने पे ऐसा पंप मारे तो मेरी सांसें वापस आई.
फिर मुझे सलाई के ऊपर लाए, लगाए, इंजेक्शन सुई लगाए, फिर ट्रीटमेंट चालू हुआ। लेकिन 18-20 दिन के बाद से ये नहीं हुआ ऑपरेशन, ना कोई बम के छर्रे बॉडी से नहीं निकाला गया। उस टाइम तक 18-20 दिन गुजर गया, ऐसे ही पड़े रह गए। हालांकि ऐसे जो जनता आते थे हॉस्पिटल में, वो हमारे पाँव का खून साफ के से पूरा हरा हो गया था, ये पूरा पाँव एकदम से वहाँ पे। फिर ये मीडिया और सुपरिटेंडेंट डीएम के पास बहुत सारी शिकायतें हमारे बच्चे लोग ने किए, तो जा करके मीडिया के आने के बाद में तो एक ऑपरेशन वहाँ पर हुआ हमारा जय में। तो जय में हमारा एक ऑपरेशन हुआ, फिर हमें डिस्चार्ज बना दिए। उस टाइम पर हमें खून चढ़ा दिया गया। जब खून चढ़ाया तो उसमें जॉन्डिस था, जॉन्डिस का खून हो गया। फिर जॉन्डिस, इसका तो पैर का तकलीफ ही है, फिर हमें खून में हमारे पूरा जहर मिल गया, अभी भी हमारे खून में है। फिर हमें डिस्चार्ज बना गया, हम उठ नहीं बैठ सकते थे, हमारा पूरा पैर नहीं हिल सकता, एक बॉडी भी ना, लेफ्ट राइट भी नहीं हिला। डॉक्टर से हमने कहा कि भाई हम अभी सिस्टम में मुझे क्यों डिस्चार्ज बना रहे हैं, मैं कहाँ जाऊँ, हमारी माली हालात भी ठीक नहीं है, हम कहाँ जाएंगे गरीब आदमी, हमें अभी रहने दीजिए प्लीज यहाँ पर। डॉक्टरों ने कहा कि आप ठीक हैं, आप अच्छी हो गई हैं, आप जा सकते हैं। फिर वहाँ हमने 2-3 महीने के पास फिर हमारी जांच हुई, तो उन्होंने, डॉक्टरों ने कहा कि आपका तो कुछ इलाज नहीं हुआ, आप जैसे था वैसे पैर आपका, कुछ ऑपरेशन के बाद में कुछ सक्सेस नहीं हुआ। उसके बाद में हमारे पास इतने पैसे नहीं था कि हम प्राइवेट में जा सकें। सोनिया गांधी उस वक्त आए थे जयदेव हॉस्पिटल में दौरा करने, मनमोहन सिंह आए थे, बहुत सारे अधिकारी वहाँ पर आए थे। सर पर हाथ रखकर उन्होंने ये भी कहा था कि हम सरकारी हॉस्पिटल का सुविधा देंगे, प्राइवेट का देंगे, लेकिन ऐसा नहीं हुआ। वहाँ तो एक्सरे का पैसा, सोनोग्राफी का पैसा, एमआरआई का पैसा हमारे से लिया गया, उसका भी हमारे पास सबूत भी है हमारे पास। सैफी में हुआ 2 ऑपरेशन, बम्बे हॉस्पिटल में हुआ, हमारा चिंबोर में हुआ, साइन में हुआ, ऐसे मिलाकर हमारे एक पैर का 6 ऑपरेशन हमने किए। हम छोटे कैटेगरी के लोग हैं, हमारे पास हमारे 6 बच्चे थे, छोटे छोटे थे, हम पढ़ाते थे, हमारे हस्बैंड वाइफ की हम मदद करते थे, एजुकेशन बच्चों को गरीब पढ़ा करके। हमने अपना सारा इलाज किए, 10-12 लाख रुपया हमने जिला कलेक्टर मंत्रालय में पूरा पत्र और दवाई का बिल जोड़ के वहाँ पर जमा कराए। आज तक सन 2008 से लेकर आज तक देते चले गए। हमारा बिल भी हमने जमा किए, लेकिन आज तक हमारा बिल का पैसा नहीं वापस आया मुझे। बिल्कुल, अभी हम उम्मीद करते हैं कि ये शो देखने के बाद कोई ना कोई इसकी दखल लेगा और आपको आपका बिल मिलेगा और आपको न्याय भी मिलेगा। लेकिन आपने ये जो स्ट्रगल किया है वो बहुत ही काबिले तारीफ है, क्योंकि बहुत लोग उम्मीद छोड़ देते हैं और आप डटी रही। तो सगळा जो धक्का असतो सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये असं घडल्यानंतरचा, त्या धक्क्यातनं सावरल्यानंतर तुम्हाला काय वाटलं? ही जी सगळी एक पॉझिटिव्हिटी घेऊन तुम्ही पुढे जायला सुरुवात केली, तर ही पॉझिटिव्हिटी कुठून आली असं तुम्हाला वाटतं? त्याच्यामुळे तुम्ही हताश झाला नाहीत, तुम्ही अजून जोमाने तुमचं काम सुरू केलं? जसं आज आपल्या कार्यक्रमाचं नावच आहे जिंदगी मिलेगा दोबारा, तसं ही आमची बोनस लाईफ आहे आणि आमच्यावर जबाबदारी आहेत, घरचं कुटुंब आहे आणि मृत्यू, तसं ही आमची बोनस लाईफ आहे आणि आमच्यावर जबाबदारी आहेत, घरचं कुटुंब आहे आणि मृत्यू हा एकदाच येत असतो, मृत्यू प्रत्येकाला अटळ आहे। त्यामुळे त्याच्याशी मृत्यूला घाबरणं किंवा आपल्या हात गेला, बोट गेला, त्याच्याशी संघर्ष करणं हे आपलं कर्तव्य आहे। हे आपल्या नशिबानं म्हणा किंवा आपल्या कशाने म्हणा हे झालेलं आहे, पण जगण्यासाठी माणूस कसाही जगतो आणि आम्हाला आता मॅडमने सांगितलं तसं त्यांना मदत मिळायला पाहिजे होती। मी तर माझं बोनस लाईफ असल्यामुळे कुठल्या मदतीला कधी हात पसरलेलाच नाहीये, आहे ते ही बोनस लाईफ आपण चांगली जगायचं असं ठरवलेलं होतं। आता ह्यांचं पाहिल्यानंतर माझ्या अंगावर शहारे आले, त्यांच्याकडनं ऐकलं, हे असं अपेक्षित नव्हतं आणि असं कुणाशी होऊ नये, इथून पुढे तरी त्यांच्या काही कॉम्पेन्सेशन आहेत त्यांना मिळावेत अशी अपेक्षा करतो। बिलकुल, ह्या सगळ्यामुळे तुमच्या दोघांचाही जो दृष्टिकोन बदलला याविषयी सुद्धा आपण गप्पा मारणार आहोत। मात्र त्यापूर्वी एका ब्रेकची वेळ झाली आहे, एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर भेटूया। पाहत रहा जिंदगी मिलेगी दोबारा। पुन्हा स्वागत जिंदगी मिलेगी दोबारा या खास कार्यक्रमात। आपण गप्पा मारतो आहोत 26/11च्या हल्ल्यानंतर ज्यांचं आयुष्य पूर्णतः बदलून गेलं असे मारुति फड आणि साबिरा खान यांच्याशी। साबिरा जी, 8 साल पहले आप बच्चों को ट्यूशन पढ़ाती थी, 8 साल बाद आपने फिर से बच्चों को ट्यूशन पढ़ाना शुरू किया है, क्या सोच के आपने फिर से ये शुरू किया? जैसे आपका शो है जिंदगी दोबारा आए,
हम पहले से बहुत, हमारी लाइफ बहुत अच्छी थी, हम बहुत अपने परिवार में खुश थे। हम 6 बच्चों को पैदा करने के बाद में अपने फैमिली को संभालते हुए हमने जिला परिषद में इलेक्शन में मैदान में उतरे। माशाल्लाह मुझे बहुत हौसला था पहले से ही कि हम कुछ अच्छा काम करें, देश के लिए करें या समाज सेवा के लिए करें। और हमारा पैर अभी भी 80% में खराब हो चुका है 26-11 हादसे के बाद। और अभी भी मैं बच्चों को ट्यूशन लेती हूँ। पहले हमने बहुत बच्चों को, हजारों की तादाद में हमने गरीब बच्चों को शिक्षित किए हैं। हमने उम्र की तकाजा नहीं देखे, आपके जैसे हैं 40 साल 50 साल सीनियर से लेकर जूनियर से लेकर हमने शिक्षित किया है गरीब बच्चों को। हमने बगैर पैसे की, हमने कि 1 पैसा नहीं किसी से लेते थे। हम जहाँ गरीब बच्चों को देखते थे वहाँ जा करके घर जा करके हमने उन्हें शिक्षित जागरूक किए। अभी भी मैं माजूर हूँ, पैर के नीचे तकिया रखकर अपने घर में 10 बच्चों को क्लास लेती हूँ और हौसला बनाई हूँ कि मुझे वो जिंदगी नहीं जीना है, मुझे आगे बढ़ना है अपने। बिलकुल, मागे थांबायचं नाहीये, आयुष्य पुढे घेऊन जायचं आहे, असा एक संदेश त्या देत आहेत। मारुतीजी, तुम्ही या सगळ्या ह्याच्यातून बाहेर पडलात, त्यावेळी ज्याच्या पूर्वीचं आयुष्य 26/11 घडण्याच्या आधीचं तुमचं आयुष्य आणि नंतरचं आयुष्य ह्याच्यामध्ये बराच फरक पडला, तर त्याबरोबर तुमच्या दृष्टिकोनात काय फरक पडला आयुष्याकडे बघण्याच्या? नक्कीच. आता याच्यामध्ये असं आहे की मी पूर्वी वाहन चालक होतो, मेडिकल एज्युकेशन डिपार्टमेंटला सेक्रेटरीच्या गाडीवर वाहन चालक होतो। जेव्हा माझ्यावर फायरिंग झाली, मला टेक्निकल जॉब जमत नव्हता। मग नंतर माझं क्वालिफिकेशन पाहता शासनाने मला विशेष बाब म्हणून संवर्ग बदली करून क्लरिकल मध्ये घेतलं। त्यानंतरही मी माझी जिद्द सोडली नाही, मी डिपार्टमेंटची परीक्षा दिली, पास झालो। आता मी क्लार्क म्हणून थोड्या दिवसामध्ये माझं प्रमोशनही होईल। पण जिद्द जी आहे ती जिद्द मी अजूनही सोडलेली नाहीये। माझ्या अर्धा जे मी काम करतो त्याच्यामध्ये 50% माझ्या मुलांसाठी हे करणार आणि उर्वरित जे काही आहे मदत ती मला समाजसेवा म्हणून करायची। त्यानंतर माझ्यावर बरीचशी जबाबदारी होती। एक ही घटना घडली त्यापूर्वी माझा मोठा भाऊ अटॅकने वारलेला होता, आम्ही सगळे वेगळे होतो, त्याचे मुलं लहान लहान होते, त्या मुलांची जबाबदारी माझ्यावर आहे। आज मी माझ्या पुतणीचं लग्न करून दिलं, पुतण्यांना स्टँड केलं, मी सगळ्या कुटुंबाला मी एकत्र घेऊन चालतो किंवा हे आयुष्य हे सगळ्यांसाठी आहे। एकत्रित संघटित होऊन जे आपण करू शकतो एक हाताने करू शकत नाही, असं समाजसेवा म्हणून असं एक सामाजिक कार्य मी हाती घेतलेलं आहे आणि नक्कीच पूर्ण होईल अशी अपेक्षा करतो। बिल्कुल साबिता जी, आपने तो बहुत स्ट्रगल किया है, फिजिकली भी किया और उसके साथ साथ आपने मेंटल स्ट्रगल भी बहुत किया। आपके शरीर पे उसका बहुत गहरा असर हुआ, आपका बहुत नुकसान हुआ, वैसे ही आपका मेंटल भी बहुत नुकसान हुआ, आपको बहुत तकलीफें झेलनी पड़ी। तो पिछले 8 सालों में जिंदगी की तरफ देखने का नजरिया आपका किस तरह से बदला आपको लग रहा है? ये मुझे हौसला था, बचपन से लेकर आज तक भी हौसला था कि आगे बढ़ने का, कि मैं कुछ अच्छा करूं, अपने फैमिली को संभालते हुए। 6 बच्चे हैं हमारे, हम 6 बच्चे को घर में खाना कपड़ा अपने खुद हाथों से करते, किचन भी संभाली और हमने एजुकेशन भी दी। हमने बहुत सारे अपनी लाइफ में, अपने परिवार में मैं आगे बढ़ने की कोशिश करते रही कि और अच्छा हो, कुछ भी अच्छा हो। तर आपण बघितलं की हे अत्यंत साधी माणसं आहेत ज्यांनी खूप मोठा अनुभव 26/11चा घेतला, मात्र त्याच्यातून कुठल्याही प्रकारे धैर्य न हरवता सगळी निष्ठा पणाला लावून, आपलं सगळं तत्वज्ञान पणाला लावून त्यांनी आपला पुढचा प्रवास सुरू ठेवलेला आहे आणि अत्यंत हिमतीनं ते आपला पुढचा प्रवास करतायत। या गप्पा आपण अशा सुरू ठेवूया, मात्र त्यापूर्वी पुन्हा एका ब्रेकची वेळ झाली आहे। पाहत रहा जिंदगी मिलेगी दोबारा। पुन्हा स्वागत जिंदगी मिलेगी दोबारा या खास कार्यक्रमामध्ये। आपण गप्पा मारतो आहोत 26/11च्या हल्ल्यातून बचावलेले आणि त्यानंतर आयुष्याचा पूर्णपणे दृष्टिकोन बदललेले, ज्यांचे आयुष्यच खऱ्या अर्थाने बदलून गेली अशा 2 व्यक्तींशी। मारुतीजी, ज्या प्रकारे तुम्ही हा सगळा प्रवास केलात आणि मागच्या 8 वर्षांमध्ये तो हल्ला आठवत त्याच्या कडू गोड आठवणी पचवत तुम्ही पुढे चाललेला आहात, तर आता तुम्हाला काय वाटतं की या हल्ल्याने काय तुम्हाला शिकवलं? तसं शिकवण्याचं म्हणजे असं आहे की मुंबईमध्ये जेव्हा आता मी तर 1999 पासून मी शासकीय सेवेमध्ये आहे। मुंबईमध्ये पाणी भरलं, कुठे बॉम्बलेट झाला, रेल्वेमध्ये बॉम्बलेट झाले, मी सेक्रेटरीकडे असल्यामुळे अशा घटनेमध्ये मला सामील व्हायचं आणि मला जिद्दीनं त्याच्यामध्ये काम करण्याचं सुरुवातीपासून इंटरेस्ट असायचा आणि मी कधीच म्हणजे अशा घाबरलो नाही का। ह्या घटनेत सुद्धा 26/11ला फायरिंग सुरू होत असताना सुद्धा मी माझी हिंमत
हरलो नाही की माझं कर्तव्य आहे म्हणून मी त्यासाठी गेलो. आणि इथून पुढे सुद्धा मी लोकांना असं आवाहन करतो किंवा आपल्याला आपल्यावर कुठं असं संकट आलं, संकटाला न घाबरता त्याच्यावर मात करणं आवश्यक आहे आणि मात केलीच पाहिजे. बिल्कुल. आपको क्या लगता है साबिना जी? कुरान हदीस और कोई भी किताब में लिखा है कि गीता में कि क्यामत आएगी, तो वो पल मुझे सच का मैं बोल रही हूँ कि मुझे लगा कि क्यामत आ गया. वही नजारा मुझे दिखा. और जो दो महिलाएं थी मेरे से थोड़ा कितना दूर थी, यहाँ आपसे भी दूर वहाँ थी. दोनों महिलाएं भाड़ा दे करके सिर्फ छुट्टा देना था उन्हें और हटके थी. मैं पास में थी, ड्राइवर अंदर बैठा हुआ था. इतने में ही धमाका हुआ और आग वहाँ पे लगे. आग का शोले में से उठा के जब वहाँ मुझे फेंक दिया, 20 फुट में तेज गई. जगह पे वो चिथड़ा ऐसा, उसका जो ड्राइवर था उसका बॉडी ऐसे थैली में उठा उठा के रखे और वो जगह औरत तो पता नहीं किधर गई. अब उसका मुंडी 20 रेलवे के उधर गया एक टांग और एक उधर बिल्डिंग के दूसरे माले पे कॉलोनी में गया. हमारे बच्चे बताए बाद में. और थैली में उसकी पूरी प्लास्टिक के थैली में उसके मुझे 20 फुट उठा के दूर फेंका. और हम इतना सीरियस थे वहाँ पे कि मैं 13 महीना जिंदगी मौत से संघर्ष करी हूँ. मैं अपने बच्चों से नहीं मुलाकात की, अपने दरवाजे पर नहीं. लेकिन हमें जनता की दुआएं हैं बहुत सारी हमारे साथ. क्या मंदिर है, क्या चर्च है, क्या मस्जिद है, हमारे लिए बहुत सबकी दुआएं हैं. जब हमारे ऑपरेशन हुआ, जब हम आईसीयू से बाहर आए, मुझे होश आया, तब हमने वहाँ पे अपने कौम को, अपने बिरादर को नहीं पाए. हमने अपने हिंदू भाइयों बिरादर को पाए. वहाँ पे 2-3 लोग वहाँ पर हमारे सामने जैसे होश आया, हमारा नाम लेकर उन्होंने पुकारे. ऐसा लगा मुझे एक पल के लिए कि कोई फरिश्ता हमारे साथ आके खड़ा हुआ है. अब आपके क्या स्नेह है, आप क्या करना चाहती हैं जिंदगी में? हम जिंदगी में आगे बढ़ना चाहते हैं. हमारी कोई मदद करे ताकि हम माली हालात से हम बहुत परेशान हैं. हमारे परिवार भी बहुत बड़ा है. हमारा पैसा जो था हमने अपना इलाज में खर्च कर चुके हैं और हमारा बिल का पैसा और मुआवजे के पैसा जो सरकार ने ऐलान किए थे उस तरह से मुझे एक पैसे मदद नहीं मिला. थोड़ा पैसा मुझे 50,000 मिला था जो ऊँट के मुंह में जीरा के बराबर था. 1 लाख रुपए से ज्यादा हमारा टैक्सी भाड़ा लगा होगा, उससे ज्यादा. आप सोचिए, अंदाजा लगा सकते हैं कि 13 महीना से मैं ये अस्पताल से वो अस्पताल, ये अस्पताल से वो अस्पताल ट्रांसफर होते गई. हमने 100 लेटर से ऊपर दर्जन दे चुके हैं गवर्नमेंट को. हम यही चाहते हैं कि सरकार हमारी मदद करे, हमारे बच्चे को नौकरी दे या मुझे भी कुछ मदद करें ताकि मैं ये जिंदगी नहीं जीना चाहते हैं. दोबारा मैं जिंदगी जीना चाहती हूँ कि जो पहले मैं एजुकेशन देते थे. अभी भी फिलहाल हमारे पास बच्चे आते हैं, हमारे पास जगह नहीं है कि मैं बच्चे को कहाँ पढ़ाऊं. बिलकुल. मारुतीजी, तुम्हाला आता काय करायचंय पुढे? इथून पुढे तुमच्या आयुष्यात काय स्वप्न आहे? आता माझी सर्व्हिस चालू आहे, मी ड्युटीला आहे. मी माझं घर सांभाळून मला होईल तेवढं, शक्य होईल तेवढं मी गरीब लोकांची कामं करतोय, समाजसेवा करतोय. आणि मला हे करत आहे किंवा मी त्यावर उपकार केलेत हे मला कधी बोलून दाखवायचं नाहीत. कारण ही मला बोनस लाईफ मिळालेली आहे. जीव वाचला ही माझी सर्वात मोठी संपत्ती आहे. उर्वरित लाईफ त्यांच्यासाठी जगणं आहे. बिलकुल. तुमच्या दोघांचीही स्वप्न पूर्ण होत आणि तुम्हाला चांगलं आरोग्य लाभो, तुम्हाला उत्तम आणि उदंड आयुष्य लाभो या शुभेच्छा. आणि थँक्यू व्हेरी मच, तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्या कोट्यवधी प्रेक्षकांशी तुम्ही बातचीत केली त्याबद्दल नमस्कार. बहुत बहुत शुक्रिया, धन्यवाद. तर आपण बघितलं की जीवघेण्या हल्ल्यातून वाचल्यानंतर सुद्धा कुठलीही तक्रार न करता आपलं आयुष्य हाच आपल्याला मिळालेला सगळ्यात मोठा बोनस आहे आणि आयुष्य हेच आपल्याला मिळालेलं वरदान आहे. अशा प्रकारचं तत्वज्ञान उराशी बाळगून आयुष्यात या दोघांनीही आपली वाटचाल सुरू केलेली आहे. असेच अनेक जण, शेकडो नागरिक सध्या जगतायत, प्रेरणा देत आहेत आणि स्वतःला देखील स्वतःच उद्युक्त करून आयुष्यात पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतायत. अशाच प्रकारे आयुष्य जगलेल्या आणि इतरांना आयुष्य जगण्याची प्रेरणा आणि धैर्य देणाऱ्या लोकांना घेऊन आपण भेटत राहणार आहोत जिंदगी मिलेगी दोबाराच्या पुढच्या भागांमध्ये सुद्धा. तोपर्यंत विसरू नका, जिंदगी मिलेगी दोबारा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.